स्वामी समर्थ. म्हणजे चैत्र शुक्ल द्वादशी म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन येत्या 20 मार्च 2026 शुक्रवार या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांचा म्हणजेच ब्रह्मांड नायकांचा प्रकट दिन मोठ्या उत्साहात धूमधडक्यात सर्व ठिकाणी साजरा केला जाणार आहे. आता या प्रकट दिनानिमित्त भरपूर सेवेकऱ्यांनी खूप सेवांना सुरुवात केली आहे. संकल्पयुक्त असेल किंवा विना संकल्प असेल, पण त्या संकल्पयुक्त सेवांना किंवा विना संकल्प सुरू केलेल्या सेवांना नक्कीच यश मिळो आणि त्यांच्या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करो श्री स्वामी समर्थ महाराज ही स्वामीचरणी प्रार्थना. आता म्हणजे असे सुद्धा काही भक्त आहेत ज्यांना कुठलीच सेवा करायला जमत नाही, कारण की धावपळीचं युग आहे किंवा कामं आहेत किंवा इतर गोष्टी आहेत, त्याच्यामुळे आम्हाला सेवा करायला जमत नाही, वेळ देता येत नाही. पण आयुष्यामध्ये संकट अडचणी खूप आहेत, त्रास खूप आहेत, समस्या खूप आहेत, त्यातून आम्हाला मार्ग काढायचा आहे, पण सेवा करायला वेळ मिळत नाही आहे. तर आपण याच्यामध्ये नामस्मरण तर चालता बोलता करू शकतो, पण त्याच्या सोबतच एक अतिशय प्रभावी अतिउच्च कोटी सेवा आहे जी तुम्हाला 100% त्वरित फलप्राप्ती देऊ शकते आणि साधी सोपी आहे, जास्त वेळ पण लागणार नाही आहे. ती सेवा म्हणजेच काय, तारक मंत्र या स्तोत्राचं तीर्थ तयार करणे, म्हणजेच काय 3 दिवसीय अनुष्ठान करणे. जर तुम्ही मनापासून तारक मंत्र तीर्थाचं 3 दिवसीय किंवा यथाशक्ती जेवढे दिवस तुम्हाला करायचे तेवढे दिवस तुम्ही अनुष्ठान केलं तर नक्कीच मला 100% त्याचा रिझल्ट मिळतोच म्हणजे मिळतो. हे 100% खूप लोकांचा दांडगा अनुभव सुद्धा आहे. तर आता 3 दिवसीय श्री स्वामी समर्थ माझ्या प्रकट दिनानिमित्त तारक मंत्र तीर्थाचं आपल्याला अनुष्ठान कसं करायचं आहे, नियम अटी काय आहे, त्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्कीच माझे युट्यूब चॅनल शीतल स्वामी सेवा चॅनल व्हिजिट करा. तर संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आलेला आहे, लिंक तुम्हाला खाली भेटून जाईल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.